नमस्कार शेतकरी मित्रांनो. रेग्युलर शेतकऱ्यांसाठी नियम अटी आहेत का? थकबाकीदारासाठी नियम अटी आहेत. मग या शेतकऱ्यांसाठी नियम अटी आहेत का? याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकीत शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. मग जे 30 तारखेला थकीत पडलेस 2025च्या, त्यानंतर जितके शेतकरी सापडतील तेवढे कर्जमाफीसाठी पात्र आहेत असं आपण समजतोय. परंतु वस्तुस्थिती काय आपल्याला समजणार आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला. कारण प्रत्येकाला आशा आहे की मी कर्जमाफीत सापडावा. कारण जोपर्यंत नियम अटी निकष लागू होत नाहीत तोपर्यंत प्रत्येकालाच असं वाटतंय की मी कर्जमाफीमध्ये सापडणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच परदेशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढच्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. कारण त्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो, परत एकदा शेतकऱ्यामध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण जे शेतकरी आशेला लागून बसलेले होते, असे काही शेतकरी निराश होऊ शकतात. ती परिस्थिती आपल्याला पाहावी लागेल. त्याच्यानंतर अहवाल आल्यानंतर ज्या ज्या नियम, अटी, निकष लागू होतील, त्या नियम, अटी, निकष लागू झाल्यानंतर परत शेतकरी संघटनेची प्रतिक्रिया काय येते, या गोष्टी त्या पुढच्या गोष्टीवर अवलंबून आहेत. परंतु माननीय बावनकुळे साहेबांनी काल बोलताना एक गोष्ट स्पष्ट केली. तुम्ही थोडं लक्ष देऊन पहा त्यांच्या बोलण्याकडे. त्यांच्या बोलण्यातून काही गोष्टी स्पष्ट केल्या जात आहेत. काही शेतकऱ्यांनाही गोष्टी माहीत होणं गरजेचं आहे त्यांचं म्हणणं आहे. कारण शेतकरी त्या गोष्टीला परत शॉकिंग होऊ नये अशा पद्धतीची भाषा माननीय महसूल मंत्री यांनी केलेली आहे. काल का परवा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की कर्जमाफी आम्ही गाडी, बंगला, घोडा असणाऱ्या शेतकऱ्यांची करणार नाहोत. आणि अजून एक थोडंसं लक्ष द्या शेतकरी मित्रांनो. अत्यल्प भूधारक व अल्प भूधारक हा 2 शब्द त्यांनी वापरलेले आहेत. आणि हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, त्याच्यानंतर गरजू आणि गरीब, हे 4 पॉइंट असे आहेत शेतकरी मित्रांनो. जास्तीत जास्त शेतकरी सापडतील याचा वाद नाही. कारण त्यांची इच्छा आहे गरीबातल्या गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, गाडी बंगल्यावाल्याला कर्जमाफी नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु गरिबातले गरीबही, त्याच्यानंतर अल्पभूधारकही व अल्पभूधारकही शेतकरी घाबरून आहेत की आपण माफीत सापडतो का नाही. पहिली गोष्ट शेतकरी मित्रांनो, 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला थकीत असणं गरजेचं आहे. 30 सप्टेंबरला तुम्ही थकीत आहात का नाही, तुम्ही बँकेमध्ये जाऊन चौकशी करू शकता. बँकेच्या आपल्या पासबुकची एंट्री मारू शकता. याच्या अगोदर तुम्ही जेव्हा कर्ज घेतलेला आहे, किंवा काही शेतकरी काय करतात की कर्ज उचलतात एखाद्या वर्षी, त्याच्यानंतर एखादा वर्ष फिरवाफिरवी करतात किंवा रिन्युअल करतात आणि त्याच्यानंतर कर्जमाफी जाहीर होणार आहे असं म्हटल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचं कानावर आल्यामुळं काही शेतकरी काय करतात, परत रिन्युअल करत नाहीत. मग काही शेतकऱ्यांना असं वाटतं की ज्यावेळेस मी कर्ज काढलेलं होतं सुरुवातीला 30 तारीख धरून बसतात. परंतु तुम्ही नंतर जाऊन एखाद्या वेळेस जर रिन्युअल केलेला असेल तर रिन्युअल केलेली तारीखही तुम्ही चेक करा. रिन्युअल केलेली तारीख, त्याच्यानंतर तुम्ही रिन्युअल केल्यानंतर ती अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये टाकलेली असते, 10% वाढीव म्हणा, ती तारीख, अशा गोष्टी चेक करा. पासबुक आपलं एंट्री मारून ठेवा किंवा आपलं पासबुक घेऊन चेक तुम्ही बँकेमध्ये जाऊन मॅनेजरशी चौकशी करू शकता की तुम्ही थकीत किती तारखेला पडला, ते सर्व सांगू शकतात. त्यामुळे तुम्ही एक वेळेस बँकेला भेट देऊन आल्यानंतर पहिला टप्पा हा आहे, तुम्ही माफीत सापडणार का नाही. कारण 30 सप्टेंबरपर्यंत जर तुम्ही थकीत असाल तरच तुम्ही सापडणार आहात. आणि तुम्हाला हे समजत नसेल तर बँकेत गेल्यानंतर कळतं, बँकेची एंट्री मारल्यानंतर कळतं. चौकशी करून हे तुम्ही पाहू शकता. परंतु तुम्हाला अजून एक गोष्ट मी याच्यामध्ये सांगू शकतो शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यानं कर्ज काढलंय परंतु 1-2 वर्ष परत रिन्युअल केलंय, असेही भरपूर शेतकरी आहेत. कारण समजा 2022ला कर्ज काढलंय, 23ला रिन्युअल केलंय, 24ला रिन्युअल केलंय, 25ला रिन्युअल केलंय आणि परत मी कर्जच भरलं नाही. असं नाही आहे. तुम्ही एक वेळेस बँकेमध्ये जावा आणि पासबुक देऊन चेक करा की तुम्ही ह्याच्यामध्ये सापडू शकता का नाही. दुसरी गोष्ट, गरजू, गरीब आणि अत्यल्प भूधारक व अल्प भूधारक अशा शेतकऱ्यांची जास्तीत जास्त वर्णी या कर्जमाफीमध्ये लागणार आहे, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहेत. अजून अहवाल आलेला जरी नसला, एस-ओ-पी चालू असल्याचे स्पष्ट त्यांनी संकेत दिले. एस-ओ-पी चालू असल्याचे स्पष्टीकरण याचा अर्थ आहे की तुमची पूर्ण चौकशी केली जात आहे.
पाहिलं जातं आहे की त्या शेतकऱ्याने कर्ज कधी उचललं आहे, कधी फेडलं आहे, रिन्युअलमध्ये आहे का थकीत आहे, तो गरजू आहे का, त्याचं उत्पन्न किती आहे, कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र होऊ शकतात, गाडी आहे का, घोडा आहे का, बंगला आहे का, AC आहे का, या सर्व गोष्टीची शहानिशा समिती करत आहे शेतकरी मित्रांनो. याचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु बावनकुळे साहेबांनी बोलताना अजून एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जरी सांगितलेलं असलं तरी या अहवाल यायला उशीर लागला तर चालेल, परंतु कर्जमाफी ही कमिटमेंटवरच क्लिअर करण्यात येईल. याचा अर्थ उशीर झाला तर चालेल, अहवाल व्यवस्थित करूनच 4 दिवस उशीर झाला तर प्रत्येक शेतकऱ्यांना, जास्तीत जास्त गरीब, गरजू, अल्पभूधारक शेतकरी कसे सापडतील याला उशीर झाला तर चालेल, परंतु अहवाल घेऊनच आम्ही कर्जमाफी करू असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. याच्यामध्ये ज्याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, या गोष्टी आहेत, त्या गोष्टी जर असतील तर ते कर्जमाफीत सापडणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट, बहुभूधारक कुठे जाणार, कारण जे शेतकरी, भरपूर शेती आहे खूप शेतकऱ्यांना, 5 एकरच्या पुढे शेतकरी आहे, 5 एकरच्या नंतर जे शेतकरी याच्यामध्ये सापडणार का? तुम्ही तर म्हणता अल्पभूधारक शेतकरी, मग अत्यल्पभूधारक 2.5 एकरपेक्षाही कमी, 5 एकरच्या आतले, मग 5 एकरच्या पुढचे शेतकरी सापडणार का? खूप भ्रम आणि भ्रमनिरास खूप शेतकऱ्यांचा आहे सध्या तरी मित्रांनो. कारण सध्या मी थकीत आहे हे जरी माहीत झालेलं असलं तर बाकीच्या गोष्टीत तुम्ही आहात का हेही पाहिलं जाणं गरजेचं आहे. कारण सध्या सुटकेचा निश्वास कोण घेऊ शकतो? 5 एकरच्या आतले शेतकरी, अत्यल्प गरीब शेतकरी. परंतु त्याच्यानंतरही असे शेतकरी आहेत की जरी त्यांच्याकडे गाडी नाही, बंगला नाही, घोडा नाही, लेआउट प्लॉट नाही, परंतु 6, 7, 8, 9, 10 एकर जमिनी आहेत. मग हे शेतकरी याच्यामध्ये सापडणार का? या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्पष्ट होणारच आहेत. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. थकबाकीदाराला नियम आणि अटी आहेत शेतकरी मित्रांनो. रेग्युलर शेतकऱ्यांना नियम, अटी, निकष आहेत का? खूप महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो. ह्याच्यामधली थोडकी जरी माहिती आपली संभाव्य जर आपण नियम, अटी का असू शकतात? शेतकरी मित्रांनो, जे रेग्युलर शेतकरी आहेत त्या रेग्युलर शेतकऱ्यांना एकतर पहिली अट 2 ते 3 वर्ष, कमीत कमी मी याच्या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कमीत कमी 3 वर्ष तरी सलग रेग्युलर केलेला शेतकरी याच्यामध्ये पात्र केला जाऊ शकतो. सलग समजा 2023, 24, 25 असे खूप शेतकरी आहेत. असे शेतकरी पात्र होऊ शकतात. मुख्यत्वे करून तुमचं कर्ज हे पीक कर्जच असलं पाहिजे. दुसरं कर्ज नसू नये. पाईपलाईन, स्प्रिंकलर, कोटा, जे काही शेतीविषयक ट्रॅक्टर असे पीक कर्ज घेतली जाणार नाहीत. फक्त ह्याच्यामध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना, रेग्युलर शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे थकबाकीदारांना लाभ आहे त्याचप्रमाणे रेग्युलर शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन फक्त पीक कर्जासाठीच आहे शेतकरी मित्रांनो. ह्याच्यामध्ये दुसरं कुठले नियम, अटी जास्त येऊ शकणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार्मर ID असणं गरजेचं आहे तुमचं. आणि त्यातल्या त्यात ज्या शेतकऱ्याकडे फार्मर ID आहे आणि ज्या गटावर तुम्ही कर्ज उचललेला आहे तो गट फार्मर IDला जोडलेला असावा लागेल. तेव्हाच त्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. कारण फार्मर IDमध्ये 4 गट असतात तुमचे. 4 गटामध्ये जमीन असते आणि त्याच्यामध्ये 1-2 गटच जोडलेले असतात किंवा 3 गट जोडलेले असतात. एखादा गट उडालेला असतो. आपण कर्ज उचललेलं असतं दुसऱ्याच गटावर. मग तो जर गट फार्मर IDला जोडलेला असेल तरच तुम्हाला त्या रेग्युलर प्रोत्साहनाचा लाभ भेटू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त आता यामध्ये ह्या गोष्टी स्पष्ट केलेल्या नाहीत शेतकरी मित्रांनो. बहुभूधारक प्रोत्साहन मिळेल का? बहुभूधारक असो किंवा अल्पभूधारक असो, विषय प्रोत्साहनाचा आहे. तुमचं कर्ज आम्ही वेळेवर फेडलंय त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळण्याचे जास्तीत चान्सेस आहेत, ह्यात का वाद नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जाची मर्यादा किती आहे? कर्जाची मर्यादा तुमचं 4 लाख असू द्या ना 5 लाख असू द्या, तुमचं कर्ज फेडलंय, आम्ही रिन्युअल केलंय, यामध्येही नियम, अटी येऊ शकणार नाही. जास्तीत जास्त नियम, अटी रेग्युलरला कुठलेही येऊ शकणार नाहीत. परंतु कन्फ्यूज या गोष्टीचा आहे, जास्तीच कर्ज असेल तर महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर जास्त जमीन असेल तर याही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक कर्जच आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं पीक कर्जच आहे. ह्याच्यामध्ये हा वाद येऊ शकणार नाही. परंतु रेग्युलर शेतकऱ्यांचा अजून एक प्रॉब्लेम होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. कारण सलग 3 वर्ष किंवा 2 वर्ष अशा काही गोष्टी आहेत रेग्युलर. काही शेतकरी काय करतात, 22ला उचललंय, 23ला रिन्युअल केलंय, परत 24ला गॅप, परत 25ला रिन्युअल केले, अशा काही गोष्टी आहेत. ह्याच्यामध्येही काही गोष्टीचा कन्फ्यूज होऊ शकतो.
काही शेतकरी ह्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये सापडू शकतात, परंतु त्याचेही नियम अटी निकष एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतात. आणि रेग्युलरवाल्यांना जास्तीत जास्त नियम अटी निकष नसूच शकतात, कारण ते शेतकरी वेळेवर कर्ज भरतात, वेळेवर कर्ज फेडतात आणि त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणजे कशासाठी देत आहे, बक्षीस आहे त्या पद्धतीचं. तुम्ही शेतकरी व्यवस्थितपणे कर्ज फेडले यासाठीच हे कर्ज फेडल्यामुळंच तुम्हाला एक बक्षीस आहे. त्यामुळे याबाबतही कुठली प्रॉब्लेम येणार नाही. परंतु अजूनही नियम अटी जर निकष जर लागू झाल्या शेतकरी मित्रांनो, त्याबाबत निश्चित व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येण्यात येईल. कारण मी स्वतः बँकेमध्ये जाऊन ही चौकशी करणार की रेग्युलर शेतकऱ्यांना नियम अटी काय आहेत. कारण तेही सध्या सांगण्याच्या मनस्थितीत जरी नसले तरी अहवालाची वाट सर्वजण पाहत आहेत आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच हा अहवाल येणार आहे. त्यामुळे रेग्युलर शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर सलग 2-3 वर्ष जर रिन्युअल केलेला असेल तर निश्चित तुम्हाला 50,000 रुपयाचं प्रोत्साहन सध्या मिळू शकतं. परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जर म्हणली शेतकरी मित्रांनो, 50,000 रुपये सध्या राज्य शासनाकडून जर जाहीर केलेलं असलं, नियम अटी निकष लागू झाल्यानंतर त्याच्यानंतर अजून प्रोत्साहनमध्ये वाढ करण्याच्या परिस्थितीलाही मान्यता दिली जाऊ शकते. कारण बच्चूभाऊ कडू आक्रमक झालेत आणि नियम अटी निकष लागू झाले आणि शेतकऱ्यावर जर अन्याय होत असल्याचे स्पष्ट जर दिसू लागले तर निश्चित त्याबाबत वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो. जास्तीत जास्त शेतकरी पात्र केले जाऊ शकतात, प्रोत्साहनची रक्कम वाढवली जाऊ शकते. निश्चित हे मला वाटतं 10 तारखेच्या नंतर एप्रिलच्या सर्व गोष्टी स्पष्ट होतीलच. परंतु रेग्युलर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नियम अटी नसतील. ज्या पद्धतीनं थकबाकीदार शेतकऱ्यांना नियम अटी निकष आहेत त्या रेग्युलर शेतकऱ्यांना नियम अटी निकष नसतील व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनाचा लाभ इझिली व सहज होईल. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. कारण थकबाकीदार शेतकऱ्यांना नियम अटी निकष आहेत, तर रेग्युलर शेतकऱ्यांना नियम अटी निकष आहेत का, हाही खूप महत्त्वाचा मुद्दा होता. परंतु जास्तीत जास्त प्रोत्साहनाला लूज सोडलं जाईल, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. रेग्युलरवाल्यांना निश्चितपणे व्यवस्थितपणे प्रोत्साहन दिलं जाईल. कारण जास्तीत जास्त शेतकरी रेग्युलर आहेत. अपेक्षा आपली होती कर्जमाफी मिळावी, मिळाली नाही आहे. अपेक्षा आपली होती 1.5 लाखाची प्रोत्साहन मिळावं, परंतु याबाबत आता सध्या जरी राज्य सरकारनं 50,000 जाहीर केलं असलं तर याबाबत निर्णय होऊ शकतो, काहीही घडू शकतं. परंतु 50,000 तर कमीत कमी फिक्स आहेत. नियम अटी निकष रेग्युलरसाठी जर याबाबत कुठला नियम अटी निकष आल्या, अपडेट आली, लागली चॅनलवर व्हिडिओ येईल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.